पनवेल तालुक्यातील सुकापूर गावातून मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याचा सेवाभावी उपक्रम राबवण्यात आलाय। सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप म्हस्कर आणि पनवेलचे माजी सभापती राजेश केणी आणि मित्र परिवाराच्या मदतीने ही मदत प्रत्यक्षात पूरग्रस्तांना पोहोचवण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सोनगिरी, भोनगिरी, जयवंतनगर, पांढरेवाडी आणि पाडसागरी या गावांमध्ये अन्नधान्याचे किट, महिलांसाठी नवीन साड्या, लहान मुलांसाठी बिस्किट्स अशा पद्धतीची मदत करण्यात आली आहे। विशेष म्हणजे पांढरेवाडी गावातील स्थलांतरित जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना भोजनासाठी 10,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे। या सेवाभावी उपक्रमाबद्दल आता आनंद व्यक्त होत आहे। धाराशिव जिल्ह्यामधील भूम तालुक्यामध्ये आम्ही या ठिकाणी पूरग्रस्त बांधवांना मदतीचा छोटासा प्रयत्न करण्याच्या निमित्ताने आलेलो आहोत। आम्ही मंडळी या ठिकाणी माझे सहकारी संदीपजी म्हस्कर, आमचा मित्र परिवार, बरेचसे ग्रामस्थ मंडळ सुकापूर यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत। सकाळपासून आम्ही सोनगिरी, भोनगिरी, साबळेवाडी, त्याचबरोबर जयवंतनगर, पाटसांगवी आणि आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत आता पांढरेवाडी। खरं तर पांढरेवाडी या गावामध्ये जी भीषण परिस्थिती निर्माण झाली, संपूर्ण गाव या ठिकाणी ईट या जिल्हा परिषद शाळेमध्ये ईट गावच्या आलेलं आहे। संपूर्ण गाव आपण बघू शकता, या ठिकाणी पूर्ण गाव या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं होतं। मधल्या 2 तासापूर्वी आम्ही ओमराजे निंबाळकर साहेबांची ज्यावेळेस भेट घेतली तर त्यांनी आम्हाला या गावाविषयी स्पेशली सूचना दिली की आपण हे स्थलांतरित जे गाव झालेलं आहे त्यांना जाऊन तुम्ही निश्चितपणानं भेट द्या आणि त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। खरं तर फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम यावरती जे व्हिडिओ बघत होतो त्यावर आपोआपच डोळ्यांमध्ये अश्रू दाटत होते, पण जेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही मंडळी अगदी गुडघाभर चिखल तुडवून एक घरामध्ये मदत करण्याचा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेस माय माऊली जी बोलत होती, शेतकरी बांधव जो बोलत होता, खऱ्या अर्थानं शेतकरी या ठिकाणी अडचणीत आहे। कोरोना काळामध्ये बघितलं आपण, मोठ्या मोठ्या कंपन्या, इंडस्ट्रीज बंद झाल्या, पण शेतकऱ्याची शेती करणं काही बंद झाली नव्हती। शेतकरी त्यावेळेस राज्याबरोबर राहिला, देशाबरोबर राहिला, त्यांनी अन्न पुरवठा त्यावेळेस केलेला होता। मला असं वाटतं शासनानं ह्या गोष्टीची मुख्यरित्या या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे की शेतकऱ्याच्या मागे किमान महिनाभर अन्न पुरेल एवढी व्यवस्था या ठिकाणी आज शेतकऱ्याची शासनानं करणं गरजेचे आहे। शासन या ठिकाणी 8,500 रुपये एकरी, हेक्टरी 2.5 एकरचे 8,500 रुपये द्यायला मागतंय। काय अन्याय आहे हा? बाजूला पंजाबच्या बांधवांवरती या ठिकाणी अशाच पद्धतीची भीषण परिस्थिती होती, 50,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी त्या मंडळींना देऊ केलं आणि महाराष्ट्र शासनाचं बजेट हे पंजाबपेक्षा तिप्पट आहे। तब्बल तिप्पट बजेट असताना जर एवढ्या तुटपुंज्या निधीतून आम्ही मंडळींनी जर गुजारा करावा असं तुमचं म्हणणं असेल तर या ठिकाणी ते आम्हाला मान्य नाहीये। आम्ही या ठिकाणी छोटा प्रयत्न करतोय। शेतकऱ्याची फक्त शेती वाहून नाही गेलेली आहे, शेतकऱ्याची घरं गेली, शेतकऱ्याची गुरं गेली, शेतकऱ्याच्या विहिरी देखील वाहून गेल्या। एवढंच नाही तर स्मशानभूम्या देखील या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत। त्याच्यामुळे हे नियोजन प्रयोजन करताना त्या लेवलनी काम करून या ठिकाणी शासनानं नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी मदत देणं गरजेचं आहे। बऱ्याचशा संस्था या ठिकाणी पुढे सरसावलेल्या आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी इतर मोठ्या ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण मंडळींनी आपला जो मोर्चा आहे तो या ठिकाणी धाराशिव जिल्हा मराठवाड्यामध्ये वळवावा। येथील प्रत्येक गावामध्ये जिथे या ठिकाणी शेतकरी एवढा प्रामाणिक आहे, बऱ्याचशा गावामध्ये आम्ही जिथे गेलो तर तिथले ग्रामस्थच सांगतात की ज्यांचं या ठिकाणी नुकसान झालंय त्यांनाच द्या, आमचं नुकसान नाही झालं, आम्हाला मदत नको। एवढा शेतकरी प्रामाणिक आहे। त्याच्यामुळे शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी लोकांना जे अपेक्षित आहे, शेतकऱ्याला जे अपेक्षित आहे त्या शेतकरी राजाच्या पाठीशी उभं राहावं। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।